पवार कुटुंब एकत्र आलेलं आहे. कायमस्वरूपी हाच स्नेहभाव पवार कुटुंबामध्ये राहील आणि पुन्हा एकदा दोन्ही पक्ष एकत्र येतील. परिवाराबद्दल पवार परिवाराबद्दल बोलायचं झालं तर काही प्रमाणात जेव्हा पक्ष वेगळे झाले होते तेव्हा कुठंतरी एक जाणीव झाली होती की कुठंतरी दुरावा परिवारामध्ये तिथं आलेला आहे. पण नंतरच्या काळामध्ये साहेबांकडनं सुद्धा असेल, सुप्रियाताईंकडनं असेल, अजितदादांकडनं असेल, काकींकडनं असेल, सुनीता काकींकडनं, कारण का हे सर्व राजकारणात आहे. आणि मग आमच्यासारखी जी पुढची पिढी आहे याच्याकडनं सुद्धा प्रयत्न राजकीय दुराव्याला कमी व्हावात यासाठी तसे खूप प्रयत्न सुरुवातीला झाले नव्हते. पण परिवार हा एक राहायला पाहिजे की आपली महाराष्ट्राची संस्कृती, देशाची संस्कृती याच्यासाठी परिवाराच्या दृष्टिकोनातून प्रयत्न एकत्रित येण्याचे झाले होते. जसं लग्नाला भेट देणं, सहभाग घेणं, आनंदात सहभाग घेणं, ह्या सगळ्या गोष्टी परिवाराकडनं तिथं झाल्या होत्या. राजकीय दृष्टिकोनातून काय घडलं, कसं घडलं हे 9 तारखेनंतर आपल्या सर्वांसोबत आम्ही नक्की पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे. आता राज्यसभेची जागा रिक्त झालेली आहे. आज याच्यामध्ये बातम्या देखील आलेल्या आहेत आणि आता राज्यसभेची जागा रिक्त झालेली आहे. पार्थ पवार यांच्या जागेचा त्या ठिकाणी विचार सुरू आहे का? ती जागा कुठे हेच मला तिथं माहीत नाही आणि काय चर्चा चालू आहे हेही मला माहीत नाही. आणि गेले काही दिवस न मीडिया चॅनल आम्ही बघतोय न पेपर वाचतोय, त्यामुळे खरंच काय घडलं हे आत्ता तरी माहीत नाही. पण राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना कधीही बोलत असताना मोगम बोलून चालणार नाही. त्यामुळे 9 तारीख उद्या सगळे विषय समजून घेतो, मग स्पष्टपणे कुटुंब आणि राष्ट्रवादी एक नातं आहे आणि राष्ट्रवादी दादांची वेगळी असली तरीही राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबियाकडे राहायला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतंय की राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्र पवारच अशी मागणी देखील 30 आमदारांनी केली आहे. तुम्ही समजून घ्या की उपमुख्यमंत्री पद सुद्धा आणि त्या राष्ट्रवादीचे मुख्य पदचे देशाचे प्रमुख हे पवार परिवाराकडेच आणि सुमित्रा काकींकडेच राहावं अशी आमची सुद्धा त्या ठिकाणी इच्छा आहे. फक्त या गोष्टी आम्हाला या दुःखद काळामध्ये बोलता येत नाही, एवढंच त्यातलं त्या ठिकाणी फरक. आणि लोकप्रतिनिधी हे आमदार असतात. आमदार लोकांच्या आशीर्वादाने मतातून त्या ठिकाणी निवडून येत असतात. त्यांनी ती इच्छा त्यांच्या पक्षामध्ये व्यक्त केली असेल तर 30 हा आकडा मेजॉरिटीचा आकडा आहे. त्याच्याचबरोबर त्यांचे जे सर्व पदाधिकारी आहेत जे मला कळालेलं आहे, ज्याच्यात विविध सेलचे अध्यक्ष असतील, त्यांनीसुद्धा सुनित्रा काकींचंच नाव पुढं केलं असेल. त्यामुळे कुणी किती काय प्रयत्न केले तरी आमदारांचं